पुण्यामध्ये सारथीच्या कार्यक्रमामध्ये चांगलंच मानापमान नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं। पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार आणि खासदारांमध्ये वाद झाल्याचं दिसून आलं। कार्यक्रम मराठा समाजाचा असल्याने तुम्ही पहिल्या रांगेत बसू नका, हा वाद होईल असं अभिमन्यू पवार यांनी सांगितल्याचा दावा करत मेधा कुलकर्णी यांनी थेट कार्यक्रमातून निघून जाणं पसंत केलं। जागेवरून उठलेला हा वादंग थेट जातीवर येऊन ठेपल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मराठा समाजाच्या कार्यक्रमामध्ये सारथीच्या कार्यक्रमामध्ये हा वाद झालेला आहे। अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णींच्यामध्ये वाद झालेला आहे। वादानंतर मेधा कुलकर्णी या कार्यक्रम सोडून निघून गेलेले आहेत। नेमकं सारथीच्या कार्यक्रमामध्ये काय झालं बघूया एक सविस्तर रिपोर्ट। त्यांना जी कोण व्यक्ती प्रिय आहेत त्यांना स्मरून त्यांनी सांगावं की त्यांनी हे वाक्य बोलले की नाही। हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे आणि तुम्ही बसल्यावर कॉन्ट्रोवर्सी होईल हे वाक्य ते बोलले की नाही। नरेंद्र पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील, आपण लोकप्रतिनिधी मागे बसू, आमदार खासदार मागे बसू, एवढंच म्हणलेलं आहे। बाकी ह्या जातीचा वाद नाही, जातीचा विषय नाही, काही नाही, विनाकारण कुठल्याही विषयाला काही भाऊ द्यायचं काही कारण नाही। पुण्यात सारथीकडून आयोजित MPSC UPSCच्या यशवंत उमेदवारांच्या सत्कार सोहळ्यात वेगळंच मान अपमान नाट्य रंगलं। सोहळ्याला स्थानिक खासदार म्हणून मेधा कुलकर्णी या पहिल्या रांगेत बसल्या होत्या, पण आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यांना मागच्या रांगेत बसायला सांगितलं। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांना पहिल्या रांगेत बसण्यासाठी जागा द्यावी असं अभिमन्यू पवार यांनी सांगितलं। पवारांनी त्यांना बसण्यास मज्जाव केल्याच्या नंतर मेधा कुलकर्णी भर कार्यक्रमातून निघून गेल्या। मुख्यमंत्र्यांच्या समोर हे सगळं घडलं। ताईंचा गैरसमज झालेला आहे। मी ताईंना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील, आपण लोकप्रतिनिधी मागे बसू, आमदार खासदार मागे बसू, एवढंच म्हणलेलं आहे। बाकी ह्या जातीचा वाद नाही, जातीचा विषय नाही, काही नाही, विनाकारण कुठल्याही विषयाला काही भाऊ द्यायचं काही कारण नाही। मी ताईंनाही पुन्हा विनंती करतो की मी काय बोलले ते तुम्ही नीट आठवून बघा। बाजूला दाभोळकर होते, राजूरकर होते, इकडे योगेश अण्णा होते, सगळ्यांनी ऐकलेलं मी काय बोललो ते। मी एकतर हा कार्यक्रम काय माझ्या घरचा नाही, त्या लोकप्रतिनिधी आहेत, मी लोकप्रतिनिधी आहेत, त्या खासदारात वरिष्ठ आहेत, माझ्यासाठी माझ्या बहिणीसारखे आहेत। मी अपमान करण्याचा काही हेतू नाही आणि जरी माझ्या बोलण्यातून तिच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो। मेधा कुलकर्णींनी या प्रकरणामध्ये वेगळाच आरोप केला। सारथीचा कार्यक्रम मराठा समाजाचा असल्यानं तुम्ही पहिल्या रांगेत बसू नका, वाद होईल असं अभिमन्यू पवारांनी सांगितल्याचा आरोपही मेधा कुलकर्णींनी केला। त्यांनी त्यांच्या घरच्या म्हणजे त्यांना जी कोण व्यक्ती प्रिय आहेत त्यांना स्मरून त्यांनी सांगावं की त्यांनी हे वाक्य बोलले की नाही। हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे आणि तुम्ही बसल्यावर कॉन्ट्रोवर्सी होईल हे वाक्य ते बोलले की नाही। तुम्ही राजूरकरांना विचारा, तिथले जे कागद हातात घेऊन जे मला सांगत होते की याच्यानंतर तुमचं नाव आहे, हे जे अधिकारी होते त्यांना विचारा, सगळ्यांना विचारा, तुम्ही कोणालाही विचारा। टिळेकर वगैरे बाकीचे सगळे लोक लांब होते, त्यामुळे त्यांना विचारून काही अर्थ नाही। हे जे 4-5 लोक होते आणि नरेंद्र पाटलांना मी म्हणत होते तुम्ही पुढे बसा, शेवटपर्यंत मी निघेपर्यंत मी म्हणत होते तुम्ही पुढे बसा। आय स्वेअर, मी परमेश्वराला साक्षी ठेवून हे सांगते की मी जे बोलते ते सत्य बोलते। अभिमन्यूजी म्हणत होते हे नाही आत येणार, ते नाही यांना भेटणार, ते नाही, तुम्ही आत यांना बोलवू नका, ओ मोहित आहे तुम्ही यांना आत पाठवू नका। अरे मी पण इथली एक रिस्पॉन्सिबल पदाधिकारी आहे, मी काही लोकांना स्थानिक प्रश्न घेऊन आलेली आहे। देवेंद्रजींना हा विषय माहिती आहे, देवेंद्रजी त्यांच्याशी अतिशय चांगल्या पद्धतीने बोलले, न्याय देण्याचं आश्वासन दिलं। तुम्ही कोण ठरवणार आहे अभिमन्यूजी? तुम्ही अजूनही स्वतःला OSD समजता का? तुम्ही मॉनिटर करणार का की देवेंद्रजींनी कोणाशी बोलायचं आणि कोणाचे नाही? तुम्ही इथल्या पोलिसांना, मोहिते वगैरे मंडळींना तुम्ही सांगणार का की मेधा कुलकर्णींबरोबर आलेली माणसं आत सोडू नका, मी बोलवलेली माणसं आतच सोडा, बाकीच्या कोणाला आत सोडू नका, हे तुम्ही ठरवणार का? गुणरत्न सदावर्ते यांनी या वादात उडी घेतली। अभिमन्यू पवार यांनी मेधा कुलकर्णींबाबत चुकीची भूमिका घेतल्याचा आरोप करत त्यांनी पवारांकडे माफीची मागणी केली आहे। अभिमन्यूजी, तुम्ही चुकलात, तुम्ही म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण, माफी मागितली पाहिजे। कारण आपण एका ब्राह्मण म्हणून एका खासदार कुलकर्णी ताईंचा अपमान केलेला नाही। तर लक्षात ठेवा, जातीच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे। सारथीच्या कार्यक्रमात भाजप नेत्यांमध्ये मानापमान नाट्य रंगलं। या वादाच्या निमित्तानं कठोर शिस्तीचा पक्ष अशी प्रतिमा असलेल्या भाजपमध्येही जाहीर गटबाजी होतीये असा संदेश लोकांमध्ये गेल्याची चर्चा रंगली आहे। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।